नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एम एज्युकेशन. आज आपण सुरुवात करणार आहोत चॅप्टर नंबर 8 त्याचं नाव आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. या युनिटमध्ये शिकण्याच्या अगोदर थोडंसं बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक संकल्पना तुम्हाला असल्या पाहिजे पिरियडिक टेबल संदर्भातल्या. काय असतात पिरियडिक टेबल याच्याबद्दलचा अभ्यास आपण वर्ग 10वी आणि वर्ग 11वी मध्ये आपण हा चांगल्या प्रकारे केलेला आहे. पिरियडिक टेबल म्हणजे काय, तर पिरियडिक टेबल म्हणजे एलिमेंटची त्यांच्या ॲटॉमिक नंबरनुसार केलेली सिस्टमॅटिक अरेंजमेंट ज्या टेबलमध्ये आहे त्याला आपण पिरियडिक टेबल असं म्हणतो. पिरियडिक टेबलचा अर्थ असा की पिरियडिक म्हणजे काय, तर एका विशिष्ट इंटरवलनंतर परत त्याच प्रॉपर्टी मिळणे यालाच आपण पिरियडिक हा शब्द वापरत असतो. आणि या टेबलमध्ये आपल्याला एलिमेंटचा अभ्यास करताना एका विशिष्ट पर्टिक्युलर अंतराच्या नंतर परत त्याच प्रॉपर्टी आपल्याला परत त्या ठिकाणी मिळतात, त्याला आपण पिरियडिक टेबल असं म्हणतो, जो आपण सध्या स्क्रीनवर पाहू शकतो. हा युनिट शिकण्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट आहेत पिरियडिक टेबल संदर्भातल्या त्या काही प्रमाणात माहीत असणे आवश्यक आहे. जसं फॉर एक्झाम्पल की पिरियडिक टेबलमध्ये किती ग्रुप्स आहेत, किती पिरियड्स आहेत, किती ब्लॉक्स आहेत आणि याच्यामध्ये कोणत्या ग्रुपला काय नाव दिलेलं आहे या संदर्भातली माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. 2 मिनिटात आपण ती संदर्भातली माहिती घेणार आहे. तर सर्वप्रथम आपण अभ्यास करूया याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या ग्रुप आणि पिरियडचा. तर ग्रुप आणि पिरियड कोणाला म्हणायचं हे आपण आता थोडक्यात पाहूया. तर पिरियडिक टेबल हा जनरली 2 भागामध्ये डिवाइड केलेला आपल्याला दिसून येतो. तो असतो राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड. ओके, तर तुमचा लेफ्ट हँड या साईडला आहे म्हणून आपण याला लेफ्ट हँड साईड असं म्हणू आणि या भागाला आपण राईट हँड साईड असं म्हणू. ओके, तर राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडमध्ये हा पार्ट आपला डिवायडेशन झालेला दिसून येतो. आता पाहत असताना लेफ्ट हँड आणि राईट हँडच्या मधात आपल्याला एक विशिष्ट प्रकारची एलिमेंटची अरेंजमेंट या ठिकाणी दिसते, जे आपण याच्यामध्ये पाहू शकतो. याच एलिमेंटला म्हणायचं मित्र हो ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन म्हणजे काय, च्यामध्ये असणे किंवा मधोमध असणे याला आपण ट्रान्झिशन असं म्हणतो. आणि याचमध्ये आपण या ट्रान्झिशन एलिमेंट संदर्भातली माहिती आपण याच्यातून घेणार आहोत. आता ट्रान्झिशन म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आपल्याला ब्लॉक वाईज अरेंजमेंट या ठिकाणी दिलेली असते. आणि ह्या ब्लॉकमध्ये आपण जर पाहिलं तर एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट आणि डी ब्लॉक एलिमेंट आपल्याला या ठिकाणी दिसते. तर पी आणि एस यांच्या मधात हे जे डी ब्लॉक एलिमेंट आहे त्यांनाच आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन एलिमेंट किंवा डी ब्लॉक एलिमेंट आपण यांना म्हणू शकतो. जे आपलं युनिटचं नाव आहे जे आपल्याला या युनिटमध्ये शिकायचे आहे. या अगोदर वर्ग 11वीमध्ये आपण एस ब्लॉक संदर्भातली माहिती पाहिलेली आहे. एस ब्लॉकमध्ये आपण पाहिलेलं आहे पिरियडिक टेबलची रचना आणि एस ब्लॉक ही माहिती आपण वर्ग 11वीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला समजलेली असेलच. नाही समजली तरीही आपण याच्यावर एक एस ब्लॉक पी ब्लॉकवरचा एक सेपरेट व्हिडिओ आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तेवढंच नाही तर मागच्या वर्षी म्हणजे 11व्या वर्गामध्ये आपल्याला बोरॉन फॅमिली आणि कार्बन फॅमिली संदर्भातली माहिती होती. यावेळेस आपल्याला वर्ग 12मध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नोबल गॅस फॅमिली यांच्या संदर्भातली माहिती आपल्याला यावर्षी या पुस्तकामध्ये पाहिजे. तर आज आपण सुरू करणार आहेत आपल्या पुस्तकातील चॅप्टर नंबर 8 त्याचं नाव आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ओके, तर ट्रान्झिशन म्हणजे काय, तर या संदर्भातली माहिती घेत असताना आपण आताच पाहिलं की ट्रान्झिशन म्हणजे डी ब्लॉक एलिमेंटला जनरली ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हटलं गेलेलं आहे. आणि जे इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहेत तर यांना आपण जे एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत, एफ ब्लॉक एलिमेंट यांना आपण म्हणत असतो इनर ट्रान्झिशन एलिमेंट. आणि जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत त्यांना आपण म्हणत असतो डी ब्लॉक एलिमेंट. ओके, तर डी ब्लॉक एलिमेंट हे आपण 3D, 4D, 5D आणि 6D या 4 भागामध्ये आपण डिवाइड केलेला आहे. तर एफ ब्लॉक जो आहे हा लॅन्थोनाइट सिरीज, लॅन्थोनाइट आणि ॲक्टिनॉइट सिरीज एवढी बद्दलची माहिती आपल्याला यामध्ये पाहायची आहे. तर हाच आहे आपला आजचा पाठ आणि जो आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. तर बघूया, मागच्याच वेळेस आपण एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये आपण जो रिड्यूस झालेला पार्ट आहे तो रिड्यूस झालेला पार्ट हा तुम्ही या पुस्तकामध्ये पाहू शकता. जो हायलाईट केलेला पार्ट आहे तो शासनातर्फे रिड्यूस केला गेलेला आहे. याच्याबद्दलची लिंक ही प्रिव्हियस जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या प्रिव्हियस लिंकमध्ये आपल्याला तुम्हाला ही पुस्तकही मिळून जाईल. आणि या पुस्तकामध्ये हायलाईट केलेला जो पार्ट आहे तुम्ही थोडासा तो अभ्यास न करता माझ्यातर्फे थोडीशी तुम्हाला मदत म्हणून मी अशा प्रकारचं एक काम त्या पुस्तकामध्ये केलेलं तुम्हाला दिसून येतं. ज्यांना हवं असेल त्यांनी लिंकवर जाऊन मागच्या व्हिडिओच्या लिंकमध्ये जाऊन हे पुस्तक तुम्ही मिळवू शकता. तर सुरुवात करत असताना त्यांना सगळ्यात पहिले आपल्याला प्रश्न विचारला होता
की आपण या ठिकाणी बघू शकता, जो आपला सिलेबसमध्ये नाही आहे, पण त्यांना आपल्याला विचारलं होतं की डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का काय, तर इन विच ब्लॉक्स ऑर इन मॉडर्न पिरियडिक टेबल आर ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट प्लेस. म्हणजे ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन जे एलिमेंट्स आहेत हे मॉडर्न पिरियडिक टेबलच्या कोणत्या ब्लॉकमध्ये प्रेझेंट आहेत. तर या संदर्भातली माहिती प्रश्न त्यांना हा विचारला होता. तर ही माहिती घेत असताना आपण येऊया पिरियडिक टेबलकडे. त्यानं विचारलेलं आहे आपल्याला की पिरियडिक टेबलमध्ये नेमकं जो ब्लॉक आहे ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन कोणत्या ब्लॉकमध्ये प्रेझेंट आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जो डी ब्लॉक एलिमेंट आहे, या डी ब्लॉकमध्ये आपल्याला ट्रान्झिशन एलिमेंट सापडतात. तर जे इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहेत हे इनर ट्रान्झिशन एलिमेंट आपल्याला एफ ब्लॉकमध्ये सापडतात. आता डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक म्हणजे नेमकं काय या संदर्भातली माहिती आपण एका मिनिटात पाहूया. तर सर्वप्रथम याच्यामध्ये पाहत असताना आपण 4 ब्लॉकमध्ये या पिरियडिक टेबलचा अभ्यास करत असतो. तर 4 पार्ट कोणते, तर एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एस ब्लॉक कोणाला म्हणायचं, असे एलिमेंट की ज्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं असतं, शेवटचा इलेक्ट्रॉन हा यस ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण यस ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. ओके. त्याच प्रकारे पी ब्लॉक एलिमेंटचा अभ्यास करताना आपण असं पाहिलं होतं की अशा प्रकारचे एलिमेंट्स की त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं असतं, त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा पी ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असतो, त्याला आपण म्हणत असतो पी ब्लॉक एलिमेंट. ओके. आता हे सिमिलियर जे स्टेटमेंट आहे हे लागू होणार आहे आपल्या डी ब्लॉक आणि एफ ब्लॉकला. तर मग डी ब्लॉकचं स्टेटमेंट करत असताना आपण असं म्हणू शकतो की अशा प्रकारचे एलिमेंट्स की त्यांचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं असता, शेवटचा इलेक्ट्रॉन हा आपल्या डी ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट असेल, त्याला आपण डी ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. त्याचप्रकारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं असता असे एलिमेंट की त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन एफ ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट असेल, त्याला आपण एफ ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. तर याच आधारावर आपल्या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की जे ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन कोणत्या ब्लॉकमध्ये प्रेझेंट आहे, तर ट्रान्झिशन हे डी ब्लॉकमध्ये, तर इनर ट्रान्झिशन हे एफ ब्लॉकमध्ये या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट दिसतं. ओके. तर परत येऊया आपल्या मूळ टॉपिककडे. आता यांनी याच्यामध्ये इंट्रोडक्शनरी जो पार्ट होता हा पूर्ण कट केलेला आहे, त्यामुळे आपण वळूया आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. त्याचं नाव आहे द पोझिशन इन पिरियडिक टेबल. ओके. तर आता आपण पोझिशन संदर्भातली माहिती घेणार आहोत. पोझिशन कोणाची, तर ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंटची. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की जो आपला पिरियडिक टेबल आहे, ह्या पिरियडिक टेबलची अरेंजमेंट ही आपण अशा प्रकारे बघत असतो. यामध्ये हा जो पहिल्या नंबरचा जो लेफ्ट हँड साईडचा जो पार्ट आहे, तो पार्ट हा एस ब्लॉक म्हणून आपण ओळखत असतो, याला आपण एस ब्लॉक असं म्हणतो. ओके. नंतर हा जो भाग आहे याला आपण पी ब्लॉक एलिमेंट असं म्हणत असतो. ओके. तर आपल्याला सांगायची आहे पोझिशन कोणाची, तर ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंटची. त्यासाठी आपण वळूया आपल्या पिरियडिक टेबलकडे. तर पिरियडिक टेबलमध्ये पाहत असताना ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंटचा अभ्यास करत असताना तुम्ही जर पाहिलं तर या पिरियडिक टेबलमध्ये जनरली आपण 7 पिरियड पाहत असतो आणि याच्यामध्ये एकूण 18 ग्रुप प्रेझेंट आहेत, हे सर्वांना माहीत असेल. तर पिरियड आणि ग्रुप म्हणजे काय, तर सिंपल आहे की जे उभे तुम्हाला दिसतात, जे उभे कॉलम दिसतात, त्या उभ्या कॉलमला म्हणायचं ग्रुप, आणि जे आडवे तुम्हाला रांगा दिसतात, रो दिसतात, या ठिकाणी या आडव्या रांगांना म्हणायचं पिरियड्स. आता किती पिरियड्स आणि किती ग्रुप्स यामध्ये प्रेझेंट आहेत, तर याच्यामध्ये एकूण ग्रुपचा विचार केला असता आपल्याला यामध्ये एकूण 18 ग्रुप या ठिकाणी प्रेझेंट दिसतात. ओके. आता कसे बघा, हा पहिल्या नंबरचा ग्रुप, हा दुसरा ग्रुप, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 असे एकूण याच्यामध्ये आपल्याला 18 ग्रुप्स या ठिकाणी प्रेझेंट दिसतात. बरोबर. त्याचप्रकारे जर आपण पिरियडचा विचार जर केला तर पिरियड्स म्हणजे रांगा, आडव्या रांगा, त्याला आपण पंगती म्हणू शकतो. पंगत कशी, तर आडवी असते, तर त्याच बेसिसनुसार पी म्हणजे पंगत म्हणजेच पिरियड्स. तर पिरियड आपण जर याच्यामध्ये पाहिली तर आपल्याला दिसून येतं की याच्यामध्ये हे झाला पहिला पिरियड, हा झाला दुसरा पिरियड, हा झाला तिसरा पिरियड, हा 4, 5, 6, 7 याच्यामध्ये पिरियड आपल्याला दिसतात. म्हणजे ज्याच्यामध्ये एकंदरीत आपण विचार जर केला तर याच्यामध्ये किती पिरियड असतात, देर आर 7 पिरियड्स. ओके. म्हणून समरी जर आपण याची पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की पिरियडचा बेसिसवर आपण जर पाहिलं तर इन अ पिरियडिक टेबल देअर आर ग्रुपचा विचार जर आपण करू तर देअर आर 18 ग्रुप
आणि पिरियडचा विचार जर आपण केला तर देअर आर 7 पिरियड्स. ओके, आता हे झाले 2 भाग पिरियड आणि ग्रुप संदर्भातले. आता आपण अभ्यास करूया नेक्स्ट पार्टचा, त्याचं नावला म्हणतो आपण ब्लॉक्स. त्याच्यामध्ये किती ब्लॉक असतात तर जनरली पिरियडिक टेबलमध्ये 4 ब्लॉक प्रेझेंट असतात. दॅट इज एस, पी, डी आणि एफ. यापैकी एस ब्लॉक हा अभ्यास आपण केलेला आहे वर्ग 11 मध्ये. पीचा अर्धा जो पार्ट आहे तो पार्ट आपण 11 वर्गात शिकलेलो आहे. अर्धा पार्ट हा 12 वर्गात शिकणार आहोत. डी आणि एफ ब्लॉक आपल्याला या युनिटमध्ये प्रेझेंट युनिटमध्ये आपल्याला शिकायचं आहे. ओके, तर सुरू करूया आपला पार्ट. तर याची पोझिशन एक्झॅक्टली त्यांनी विचारलेली आपल्याला की पिरियड टेबलमध्ये जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत आणि इनर ट्रान्झिशन यांची एक्झॅक्टली पोझिशन काय आहे. पोझिशनचा विचार करत असताना आपण जर पाहिलं तर तुम्ही नीट या ठिकाणी जर बारकाईने पाहिलं तुम्हाला असं लक्षात येईल की ग्रुपमध्ये ग्रुप नंबर 3 पासून तर ग्रुप नंबर 12 मध्ये आपल्याला जो पिवळा रंग हा जो दिसतो हायलाईट होतो आहे या ठिकाणी आपल्याला डी ब्लॉक एलिमेंट बघायला मिळतं. ओके, त्याच्यामध्ये एकूण आपल्याला 10 ग्रुप पाहायला मिळतात 3 ते 12 पर्यंत. यामध्ये एकंदरीत तुम्हाला इथे स्कॅन्डियम ही एट्रियमची सिरीज, ही हाफनियमची सिरीज आणि जो फोर्डियमची सिरीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यांना जनरली आपण 3D, 4D, 5D आणि 6D अशा प्रकारचं या सिरीजना नाव दिलेले आहे. आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न असेल की सर 3D, 4D, 5D, 6D हे नाव कशाच्या बेसिसवर दिलेलं असेल. तर ज्यावेळेस आपण स्कॅन्डियम टू झिंक म्हणजे 21 ते 30 या सिरीजचा विचार करतो तर याच्यामधला जो प्रत्येक एलिमेंट आहे या प्रत्येक एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा ऑब्वियस 3D मध्ये असेल. ओके, दॅट्स वाय इट्स कॉल्ड 3D एलिमेंट. त्याच्यानंतर एट्रियम टू कॅडमियम याच्यामधला जो प्रत्येक एलिमेंट असेल या प्रत्येक एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा 4D मध्ये असेल. त्याचप्रकारे हाफनियम टू मर्क्युरीचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा 6D मध्ये असेल आणि शेवटचा इलेक्ट्रॉन आहे तो 5D मध्ये असेल आणि हा 6D मध्ये असेल. तर अशा प्रकारे आपण या बेसिसवर याला ही याची पोझिशन आहे कशामध्ये तर आपल्या ग्रुपमध्ये. तर ग्रुपचा विचार करत असताना ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12 ही पोझिशन आहे कोणाची ट्रान्झिशन एलिमेंटची आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंटची. आता विचार करूया आपण पिरियडमध्ये. आता पिरियड वाईज जर विचार केला तर पिरियड वाईज विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येईल की याच्यामध्ये एकंदरीत 7 पिरियड प्रेझेंट आहेत. त्यापैकी पहिले जे 3 पिरियड आहेत 1, 2, 3 पिरियड आहेत. या पिरियडचा या सिरीजची काही संबंध नाही. म्हणजे संबंध सुरू कुठून होईल तर पिरियड नंबर 4 पासून. तर पिरियड नंबर 4 पासून तर पिरियड नंबर 7 पर्यंत हे जे एलिमेंट आहेत या एलिमेंटला आपण म्हणतो ट्रान्झिशन एलिमेंट किंवा इनर ट्रान्झिशन एलिमेंट आपल्याला यामध्ये सापडतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक्झॅक्टली लोकेशन किंवा पोझिशन जर आपण ट्रान्झिशन किंवा इनर ट्रान्झिशन एलिमेंटची सांगायला गेलो तर असं लक्षात येईल की जी काही ग्रुपमध्ये आपण जर पाहिलं तर ग्रुपमध्ये ग्रुप नंबर 3 टू ग्रुप नंबर 12 आपल्याला पोझिशन दिसते ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशनची. आणि पिरियडमध्ये जर आपण पाहिलं तर पिरियडमध्ये आपल्याला असं दिसेल की 4 पासून तर 7व्या पिरियडपर्यंत आपल्याला अरेंजमेंट या ठिकाणी दिसून येते. ओके, अशा प्रकारची ही आहे पोझिशन पिरियडिक टेबलमध्ये ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंटची. ओके, या ठिकाणी आपण ते बघू शकता. थोडक्यात आपण ते वाचून पण घेऊया म्हणजे जे डाऊट्स आहेत ते आपले क्लिअर होऊन जातील. तर काय म्हणतो इन अ पोझिशन इन पिरियडिक टेबल. पोझिशन इन पिरियडिक टेबलचा अभ्यास करताना बघा तर ट्रान्झिशन एलिमेंट्स आर प्लेस्ड इन द पिरियड 4 to 7 and 3 to 12 इन द कॉन्स्टिट्युएंट 3D, 4D, 5D and 6D series. हे आपण आता प्रकारे डिस्कस केलेलं आहे. दे आर प्लेस ॲट द सेंटर विथ एस ब्लॉक ऑन वन साइड अँड पी ऑन अदर साइड. आपण जर पाहिलं तर हे सेंटरला प्रेझेंट असतात आणि एका साईडला एस ब्लॉक आणि एका साईडला पी ब्लॉक एलिमेंट हे प्रेझेंट या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी, reactivity and other properties show gradual changes from S block to P block and there are the D block element. जनरली आपण जर पाहिलं तर जसं जसं आपण लेफ्ट टू राईट जाऊ त्या लेफ्ट टू राईट जात असताना आपल्याला प्रत्येक एलिमेंटची इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी ही आपल्याला डिफरंट मिळेल, त्याची रिॲक्टिव्हिटीसुद्धा डिफरंट मिळेल आणि ग्रॅज्युअल चेंजेस होताना दिसतील आपल्याला कशामध्ये एस ब्लॉकपासून तर डी ब्लॉकपर्यंत हे चेंजेस आपल्याला होत असताना दिसतात. आता याच्यामध्ये एस पी आणि डी या ब्लॉकमधले जे मेटॅलिक प्रॉपर्टीज आहेत ते मेटॅलिक प्रॉपर्टी इलेक्ट्रो पॉझिटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे मेटॅलिक प्रॉपर्टीज. ते मेटॅलिक प्रॉपर्टी आपल्याला व्हेरिएबल चेंज होताना आपल्याला दिसतात. काही मेटल्स हे इलेक्ट्रॉन इझिली देतील, काही इलेक्ट्रॉन्स हे मेटल्स हे इलेक्ट्रॉन उशिरा देतील. पण
जो मूळ टेंडन्सी आहे की इलेक्ट्रॉन देण्याची मेटलची ती या ठिकाणी आपल्याला दिसते, पण त्याच्यामध्ये आपल्याला जो कमी जास्त वेळ या ठिकाणी बघायला मिळतो. थोडक्यात सांगायचं काय तर लेफ्टपासून राईटकडे जात असताना मेटॅलिक प्रॉपर्टी ही आपल्याला कमी कमी होताना दिसते, प्लस इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ही सुद्धा आपल्याला कमी कमी दिसते. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय की एखादा एलिमेंट हा इलेक्ट्रॉन किती लवकर देतो त्याच्यानुसार त्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ठरते. सो फॉर एक्झाम्पल सोडियम हा एक इलेक्ट्रॉन लवकर देईल, म्हणजेच काय तो पॉझिटिव्ह चार्ज स्वतःवर लवकर आणेल. ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम हा तितकासा लवकर इलेक्ट्रॉन हा देणार नाही, कारण की या ठिकाणी मग भरपूर फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज या ठिकाणी याच्यावर अफेक्ट करत असतात, ते आपण पुढं पाहणार आहोत. तर हे होतं याच्या संदर्भातली माहिती जी सांगते आपल्याला पोझिशन ऑफ पी ब्लॉक अँड डी ब्लॉकच्या पी ब्लॉक आणि एस ब्लॉकच्या मधात डी ब्लॉकची पोझिशन. आता पाहूया आपण नेक्स्ट, दॅट इज अ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? तर आपल्याला पाहायचं आहे ट्रान्झिशन एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता ट्रान्झिशन एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहत असताना आपण येऊया आपल्या मूळ पिरियोडिक टेबलकडे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहत असताना सगळ्यात पहिले आपण अभ्यास करणार आहोत 3D एलिमेंट्सचा. तर 3D एलिमेंट्स कुठं असतात? तर 3D एलिमेंट्स हे या सिरीजला आपण 3D एलिमेंट्स म्हणतो. ओके, म्हणजे ग्रुप नंबर 3 पासून 12 पर्यंत आणि पिरियड नंबर 4 मध्ये जी पहिली सिरीज आहे या सिरीजला आपण म्हणतो 3D एलिमेंट. मग 3D का बरं म्हणतो? कारण की या सर्व एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा डी ब्लॉकमध्ये प्रेझेंट असेल. जसं फॉर एक्झाम्पल आपण घेऊया एक्झाम्पल स्कँडियम. तर स्कँडियममध्ये आपण जर विचार केला तर स्कँडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 21. ओके, तर 21चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करत असताना 1s2 2s2 2p6 किती इलेक्ट्रॉन झाले? 10. ओके, 3s2 3p6 किती इलेक्ट्रॉन झाले? 18. ओके, त्याच्यानंतर आपला जो एलिमेंट आहे त्याच्यानंतर 3D आणि 4s हे ऑर्बिट आपल्या या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट दिसतात. एक मिनिट मग लक्षात येईल. 4s. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सर्व कमी एनर्जी कोणाची? एसची आहे. आणि आपला नियम असा म्हणतो की जो इलेक्ट्रॉनची फिलिंग आहे ती कमी एनर्जीपासून जास्त एनर्जीकडे होईल. तर आपल्याकडे आता सध्या इलेक्ट्रॉन किती आहेत? इथे 18 झालेले आहेत. 18 नंतर 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी चालले जातील. 18 19 20 आणि 1 इलेक्ट्रॉन डी ऑर्बिटमध्ये असेल म्हणजे 3D1. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की 3Dमध्ये 1 आणि 4sमध्ये 2 इलेक्ट्रॉन अशा प्रकारची स्कँडियमची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी डी ऑर्बिटलमध्ये आपल्याला 1 इलेक्ट्रॉन बघायला मिळतो. ओके, हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे हा 1 इलेक्ट्रॉन कशामध्ये आहे? डी ऑर्बिटलमध्ये आहे. आणि कोणत्या डीमध्ये आहे? तर 3Dमध्ये आहे. दॅट्स वाय आपली जी सिरीज आहे त्या सिरीजचं नाव आहे 3D एलिमेंट. ओके, तर या स्कँडियमला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर तुम्हाला हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिसतं, या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये तुम्हाला एकूण 18 इलेक्ट्रॉन दिसतात. ओके, पिरियोडिक टेबलमध्ये जर पाहता तर 18 इलेक्ट्रॉन हे एक स्टेबल एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे किंवा ॲटॉमिक नंबर आहे आपल्याला असं दिसतं. तर आपण जर समजा आता पिरियोडिक टेबलमध्ये जर गेलो तर आपल्याला असं दिसून येईल की आपला जो पिरियोडिक टेबल आहे यामधला ही जी सगळ्यात शेवटची सिरीज आहे, ही सिरीजला आपण नोबल गॅस, झिरो ग्रुप एलिमेंट किंवा इनर्ट गॅस एलिमेंट असं प्रकारचं या सिरीजचं नाव आहे. कारण की हे कोणत्याही रिॲक्शनमध्ये भाग देत नाही. प्लस हे यांच्या शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन हे फुलफिल असतात. इथे जर आपण पाहिलं तर ऑर्गॉनची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती? तर 18 आहे. ओके, आणि आपण जर या ठिकाणी जाऊन या 18ला ऑर्गॉन म्हटलं तर काहीही फरक पडणार नाही. म्हणजे हे त्याच प्रकारचं असेल ज्या प्रकारे आपण माप वापरतो. आपण जर समजा 1 किलो साखर आणायला जर गेलो तर आपण 1 किलोचं मापसुद्धा ठेवू शकतो किंवा 100 ग्रॅमचे 10 मापसुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो. म्हणजे 1000 ग्रॅम म्हणजे 1 kg अशा प्रकारचं आपण माप असं तसं आपण वापरू शकतो. या ठिकाणी सुद्धा आपण याला वापरू शकतो. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 18 एलिमेंटचा एक ग्रुप आहे. याच्याऐवजी जर आपण याला अशा प्रकारे लिहिलं की आर्गॉन 3D1 4s2 तरीसुद्धा आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असेल? बरोबर असेल. तर हे आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं? तर ट्रान्झिशन एलिमेंटमध्ये प्रेझेंट असलेल्या एलिमेंटचं. ट्रान्झिशन एलिमेंटमधली पहिली सिरीज कोणती? तर ती 3D सिरीज. आणि या 3D सिरीजमध्ये आपल्याला एकूण 10 एलिमेंट बघायला मिळतात. कोणते ते 10 एलिमेंट? तर त्यामध्ये सगळ्यात पहिला एलिमेंट आहे स्कँडियम, दुसरा आहे टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅग्नीज,
फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर अँड झिंक असे 10 एलिमेंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ओके, तर हे 10 एलिमेंट पाहत असताना यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे कशा प्रकारे केले गेलेलं आहे हे आपण आता नेक्स्ट याच्यामध्ये पाहूया. तर इथं पाहत असताना बघा ओके काय म्हणतो तो, तर याने याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपल्याला की द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट ऑफ 3D सिरीज इज शोज इन फिगर 8.2. 8.2 या टेबलमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्या 10 एलिमेंटचं बघायला मिळतं. याच्यामध्ये त्यांना सांगितलं आपल्याला की सिन्स द झिंक हॅज कम्प्लिटली फिल्ड N1d ऑर्बिटल इन ग्राउंड स्टेट 3D10 4s2. ओके, आता याचा अर्थ काय की n म्हणजे काय, नंबर ऑफ शेल -1. आता जसं फॉर एक्झाम्पल आपण आताच पाहिल्याप्रमाणे आपलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं भरलं तर 4s2 आणि 3D1 असं प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन भेटलं. तर आपल्याला जर समजा कोणत्या डी ऑर्बिटलमध्ये आपला इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे हे जर माहीत पाहिजे तर या ठिकाणी फॉर्म्युला दिला आहे N-1d ऑर्बिट. n म्हणजे काय, नंबर ऑफ शेल किती 4, म्हणून 4 - 1 किती 3D. याचा अर्थ असा की शेवटचा इलेक्ट्रॉन कशामध्ये प्रेझेंट आहे, 3D ऑर्बिटलमध्ये प्रेझेंट आहे. तर पुढे म्हणतो की इट इज अ कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +2. इट इज नॉट जनरेटेड ट्रान्झिशन एलिमेंट ऑन सम ग्राउंड. The cadmium and mercury from the 4D and 5D are not to be considered transition element. The copper in a elementary series, that is 3D10 4s1, and is filled 3D orbital, but it's a +2 oxidation state has a partially filled with 3D orbitals 3D9. Hence the copper is a transition element. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दोन एलिमेंट जे असे आहेत 3D मधले ते त्यांचं जे ॲक्च्युअली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते ऑब्झर्व आणि ॲक्च्युअल यांच्यामध्ये आपल्याला तफावत दिसून येते. ते कसं आपण पुढे पाहणारच आहोत. तर एक थोडक्यात एक महत्त्वाचा भाग म्हणजे काय, तर जी आपली सिरीज आहे 3D 4D 5D आणि 6D याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर असं लक्षात येतं की 3D एलिमेंटचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा आपल्याला 3D या ऑर्बिटलमध्ये दिसेल, 4Dचा 4Dमध्ये, 5Dचा 5D आणि शेवटचा इलेक्ट्रॉन 6Dमध्ये आहे. दॅट्स वाय दे आर कॉल्ड 6D सिरीज किंवा 6D एलिमेंट्स. ओके, तर बघूया नेक्स्ट म्हणतोय की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द क्रोमियम अँड कॉपर. आता हा प्रश्न जो असतो हा 2 मार्काला नेहमी विचारला गेलेला आहे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला हा भरपूर टाईम वेळी हा प्रश्न दिसलेला आहे. त्यात त्याने सांगितलं आहे की आपल्याला जे ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि जे ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, दोन एलिमेंट कोणकोणते एलिमेंट, दॅट इज अ क्रोमियम आणि दुसरा आहे आपला कॉपर. हे जे दोन एलिमेंट आहेत यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं दिसतं तर आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वेगळं दिसतं. असं का बरं होतं. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 10 एलिमेंटचं कसं आहे बघा. या टेबलमध्ये आपण बघू शकता स्कॅन्डियम टू झिंक असे 10 एलिमेंट्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला या ठिकाणी दिसतं. ओके, तर इथं स्कॅन्डियमपासून तर झिंकपर्यंत असे 10 एलिमेंट आपल्याला दिसतात. त्यांचे सिम्बॉल या ठिकाणी दिलेले आहेत, ॲटॉमिक नंबर यांच्या ठिकाणी दिलेले आहेत. आता एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय तफावत आहे ते आपण आता थोडक्यात पाहूया. बघा या ठिकाणी स्कॅन्डियम ॲटॉमिक नंबर आहे 21, यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ऑर्गॉनचा अर्थ होतो की या ठिकाणी 18 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. 3D1 4s2 या झाली 21 इलेक्ट्रॉन. जे ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते सुद्धा सारखंच होतं, म्हणजे या ठिकाणी कोणतीही तफावत आपल्याला मिळाली नाही. नंतर टिटॅनियमचा जेव्हा विचार केला तेव्हा ॲटॉमिक नंबर 22 टिटॅनियममध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा या ठिकाणी 4s2 कॉन्स्टंट आहे. या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन हा ॲड होत आहे आपल्या डी ऑर्बिटलमध्ये. दॅट्स वाय दे आर कॉल्ड डी ऑर्बिटल किंवा डी ब्लॉक एलिमेंट. तर आपल्याला अपेक्षा होती की टिटॅनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D2 4s2 असेल. ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस आपण ऑब्झर्व केलं ते सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे मिळालं. नंतर व्हॅनेडियममध्ये 23 ॲटॉमिक नंबरच्या व्हॅनेडियममध्ये ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं गेलं तेव्हा ऑर्गॉन 3D3 4s2 अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची अपेक्षा होती आणि आपल्याला मिळालं सुद्धा त्याच प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पण ज्यावेळेस विचार आला क्रोमियमचा त्यावेळेस क्रोमियमनं हा नियम फॉलो केला नाही. अपेक्षा होती की क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला मिळावं 3D4 4s2 अशा प्रकारची आपली अपेक्षा होती. पण ज्यावेळेस आपण ऑब्झर्व केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 3D5 4s2 अशा प्रकारचं आहे. म्हणजे यानं आपलं जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं ऑब्झर्वेशनमध्ये आपल्याला हे दिसलं नाही. मग असं का बरं झालं. ओके,
सिमिलर जो प्रॉब्लेम होता तो सिमिलर प्रॉब्लेम आपल्याला परत एकदा कॉपरमध्ये सुद्धा बघायला मिळाला. कॉपरमध्ये सुद्धा आपली अपेक्षा अशी होती की कॉपरमध्ये 3D9 4s2 अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळावं, पण ज्यावेळेस आपण ऑब्झर्व केलं तेव्हा एक्सपेक्टेडपेक्षा आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन थोडंसं डिफरंट मिळालं. आता हे दोन एलिमेंट अशा प्रकारचे बिहेवियर यांनी का दाखवलं, यांच्या मागचं कारण काय हेच आपण आता पाहूया. तर होतं काय, ज्यावेळेस आपण या ठिकाणी विचार करतो या बिहेवियरचं, तर ह्या बिहेवियरचं एक चांगल्या प्रकारचं उत्तर दिलं जातं एक्स्ट्रा स्टॅबिलिटी किंवा स्टॅबिलिटीच्या नियमानुसार. आपल्या सर्वांना माहिती आहे की जो यस ऑर्बिट आहे, यस ऑर्बिटमध्ये एनर्जी लेवल एकच आहे. पी ऑर्बिटल आहे, एनर्जी लेवल आपली 3 असतात. ओके, डी ऑर्बिटल आहे, त्याच्यामध्ये एनर्जी लेवल असतात 5, 1 2 3 4 5, आणि जे एफ ऑर्बिट असतं त्याच्यामध्ये एनर्जी लेवल असतात 7, 1 2 3 4 5 6 7, त्याच्यामध्ये आपल्याला एनर्जी लेवल बघायला मिळतात. आता जेव्हा आपण विचार करतो इलेक्ट्रॉनची, तर हे असं का घडलं या संदर्भात, तर ज्यावेळेस एस ऑर्बिटलमध्ये जर 2 इलेक्ट्रॉन असतील तर याला आपण फुलफिल कंडिशन असं म्हणतो. पी ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, 2 इलेक्ट्रॉन म्हणजे 6 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर आपण याला फुलफिल कंडिशन म्हणतो. डी ऑर्बिटलमध्ये सुद्धा ज्यावेळेस पूर्ण इलेक्ट्रॉन हे 10 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील तर याला सुद्धा आपण काय म्हणतो, फुलफिल कंडिशन म्हणतो. एफ ऑर्बिटलमध्ये 14 इलेक्ट्रॉन हे जर प्रेझेंट असतील तर याला फुलफिल कंडिशन आपण असं म्हणतो. आणि या फुलफिल कंडिशनमध्ये हे ऑर्बिटल हे स्टेबल आहेत अशा प्रकारचं आपण गृहीत धरत असतो. पण नेमकं या ठिकाणी होतं काय, तर या ठिकाणी नियम लागतो हाफ फील्ड कंडिशनचा. तर सगळ्यात पहिले क्रोमियमचा केसमध्ये जर आपण विचार केला तर क्रोमियमच्या केसमध्ये क्रोमियमचा ॲटॉमिक नंबर क्रोमियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे 24 आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. ओके, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं तर ते किती एक्सपेक्टेड होतं आपल्याला, 3D4 4s2 ही आपली अपेक्षा होती की अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळालं, पण आपल्याला अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळालेलं नाही. आपल्याला मिळालं 3D5 आणि 4s1. तर हे का बरं घडलं, तर हे घडलं यामुळं की ज्यावेळेस आपण स्टेबिलिटीचा नियमचा विचार करतो तेव्हा स्टेबिलिटीच्या नियमानुसार जर एखाद्या ऑर्बिटची एनर्जी लेवल जर हाफ भरलेली असेल किंवा हाफ भरण्याच्या जवळपास जरी असेल तर अशा वेळेस हा जो डी ऑर्बिट आहे, हा डी ऑर्बिट जवळच असलेल्या कमी एनर्जीच्या ऑर्बिटरपासून काय करेल, एक इलेक्ट्रॉन याच्याकडे ट्रान्सफर करेल. अशा वेळेस एक इलेक्ट्रॉन जर याने ट्रान्सफर केला तर अशा वेळी इथं आपल्याला एक इलेक्ट्रॉन हा ट्रान्सफर होऊन या ठिकाणी गेलेला दिसतो. आणि एक्झॅक्टली सिमिलर थिंग घडलेली आहे क्रोमियमच्या केसमध्ये. जसं फॉर एक्झाम्पल याच्याजवळ 9 रुपये आहेत, याच्याजवळ आहेत 5 रुपये, याला 5 रुपये पाहिजे, याच्याजवळ आहेत 4 रुपये, त्याला 5 रुपये करण्यासाठी 1 रुपयाची आवश्यकता आहे. तर अशा वेळेस हा काय करेल, आपल्यापेक्षा कमजोर कोण आहे याच्याजवळ एक इलेक्ट्रॉन हा ओढून घेईल. ओके, तर इथं तो त्याच्या ताकदीचा वापर करेल, डी ऑर्बिटल ही डिजनरेट होऊन एक फील्ड तयार करेल, या फील्डमध्ये तो इलेक्ट्रॉन सुद्धाकडे उडून घेईल आणि स्वतःची जी कंडिशन आहे ती कंडिशन तो जी आणेल त्या कंडिशनला म्हणायचं हाफ फील्ड कंडिशन. आणि ही हाफ फील्ड कंडिशन कशी असते, तर ही हाफ फील्ड कंडिशन मोर स्टेबल असते कोणत्याही प्रकारच्या फुल फील्ड कंडिशनपेक्षा सुद्धा. तर इथं सुद्धा हाफ फील्ड आलेला आहे, पण याची एनर्जी लेवल कमी आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी 4s1 असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळालं. तर या ठिकाणी आपल्याला 3D4 पेक्षा 3D5 या ठिकाणी मिळालं 3D4s1. तर ही कंडिशन या ठिकाणी आपल्याला झालेली दिसून येते, जे एक्सप्लेन केलेलं आहे या पुस्तकाच्या वरच्या भागामध्ये. ओके, सिमिलर कंडिशन जर आपण पाहिली तर सिमिलर कंडिशन आपल्याला बघायला मिळते कुठं, तर इन द केस ऑफ कॉपरमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आपली एक्सपेक्टेशन काय होती की आपल्याला 3D9 4s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळावं, पण असं झालेलं नाही. का झालेलं नाही, कारण की या ठिकाणी सुद्धा जी डी ऑर्बिटल आहेत ती डी ऑर्बिटल ही जवळपास भरण्याच्या मार्गावर होती. जी इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 9 इलेक्ट्रॉन हे फुलफिल आहेत. या ठिकाणी एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. अशा वेळेस 4s मधला जो एक इलेक्ट्रॉन असेल तो एक इलेक्ट्रॉन हा उडून या ठिकाणी जाऊन बसेल. अशा वेळेस एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे होतं 3D10 4s1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बघायला मिळतं.
म्हणजेच काय तर स्टेबिलिटी आणि एक्स्ट्रा स्टेबल हाफ फील्ड स्टेबिलिटी आणि फुल फील्ड स्टेबिलिटी या दोन्ही प्रकारची स्टेबिलिटी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एनी सबशेल हॅव्हिंग हाफ फील्ड ऑर कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हॅव्हिंग अ एक्स्ट्रा स्टॅबिलिटी. जर कोणताही सबशेल हा हाफ फील्ड असेल किंवा कोणताही प्रकारचा सबशेल हा कम्प्लिटली फील्ड असेल तर अशा वेळेस त्याला काय मिळते, एक्स्ट्रा स्टॅबिलिटी मिळते. तर या एक्स्ट्रा स्टॅबिलिटीमुळेच कॉपर आणि क्रोमियम हे दोघंही जण त्यांची जी बिहेवियर आहे ते बिहेवियर कसं दाखवतात, एकदम डिफरंट दाखवतात. म्हणजे थोडक्यात समराईज जर आपल्याला याला करायचं राहिलं तर आपण असं म्हणू शकतो की क्रोमियम आणि कॉपर दोन जे एलिमेंट आहे त्यांचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज डिफरंट दॅन ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, लक्षात राहील. तर अशा प्रकारचा हा एक टॉपिक होता, इंट्रोडक्शनरी टॉपिक, जो आपण आज पाहिला. तर आय होप तुम्हाला शिकवलेला सगळा टॉपिक हा लक्षात आलेला असेल. ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन एलिमेंट कोणाला म्हणायचं, 3D 4D 5D 6D एलिमेंट कोणाला म्हणायचं, नेमकं एक्झॅक्टली लोकेशन काय आहे ट्रान्झिशन एलिमेंटचं, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपल्याला तफावत कशी दिसते ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये, हे आपण याच्यामध्ये पाहणार. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आणखीन या संदर्भातली माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. एखादा टॉपिक कळालेला नसेल, एखाद्या वेळेस एखादा शब्द तुमच्या लक्षात आलेला नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. त्यामध्ये आपण नक्की सुधारणा करू आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे कसं समजेल याचा आपण प्रयत्न करू. ओके, तर सर्वजण ज्या प्रकारे आज सोबत आहात असेच सर्वजणांनी व्हिडिओला एक प्रतिसाद द्या, म्हणजे जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. ओके, तर मी आहे तायडे सर आणि हे तुम्ही पाहत होते द युनिट नंबर 8, त्याचं नाव होतं ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट. नेक्स्ट टॉपिक जो आहे हा नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट टाईम डिस्कस करू. तोपर्यंत घरात राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.